नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला साध्या दुधाच्या खरवसाच्या वड्या कशा करतात ते बनवून दाखवणार आहे. 1 वाटी म्हशीचं फुल क्रीम दूध घेतलं आहे. 1 वाटी घट्ट दही घेतलं आहे, जे मी 4-5 तास फडक्यामध्ये टांगून ठेवलं. अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे. अशा प्रकारे घट्ट दही घ्यायचं 1 वाटी. अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे. 1 वाटी अमूलचं मिल्क मेड घेतलं आहे. कंडेन्स मिल्क घेतलं आहे. हे बघा, यामुळे छान खरवसाच्या वड्या होतात आणि छान रिच टेस्ट येते. अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे. 1 चमचा वेलची पावडर घेतली आहे आणि 10 ते 12 केशर काड्या घेतल्या आहे. एका भांड्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे आणि ते चांगलं फेटून घ्यायचं आहे. दोन 3 मिनिटं चांगलं व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत त्याच्यातल्या. दही छान फ्रेशच घ्यायचं आहे, खूप आंबट दही घेऊ नका. फ्रेश दही घेतल्यामुळं खूप छान त्याला खरवसाच्या बरोबरीची चव येते. आता यामध्ये दूध पावडर आणि दूध घालून पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे. मी हे दूध तापून गार करून घेतलं आहे. ते परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या गुठळ्या मऊ स्मूथ बॅटर करून घ्यायचं आहे. याचं छान स्मूथ मिश्रण करून घ्यायचं आहे. चांगलं छान हलवून घ्यायचं आहे. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आता यामध्ये कंडेन्स मिल्क घालूया. ते पण त्यामध्ये छान एकजीव करून घेऊया. कंडेन्स मिल्क ऐवजी तुम्ही साखर घातली तरी पण चालेल, पण यामुळे एकदम सुंदर चव येते. खरवसाच्या बरोबरीची चव येते. तुम्ही नक्की करून बघा, कारण शहरामध्ये खरवसाचं चीक मिळत नाही, त्यामुळे त्याला हा छान पर्याय आहे. आता मी यामध्ये विलायची पावडर घालून घेते. केशरच्या काड्या पण ह्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. पाणी उकळायला ठेवलं आहे आणि त्यावर स्टँड ठेवलं आहे. आता हे सर्व मिश्रण मी कुकरच्या भांड्यामध्ये ओतून घेते आहे. सगळं मिश्रण मी कुकरच्या भांड्यामध्ये ओतून घेतलं आहे. हे मिश्रण मी स्टँडवर ठेवून देते आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे फक्त. तुम्हाला पातळ वड्या करायच्या असतील तर तुम्ही ताटामध्ये पण मिश्रण टाकू शकता. त्याच्यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचं आहे. 20 मिनिट झाले आहेत. आता ते मी उघडून बघते. पाणी पडू द्यायचं नाही त्यामध्ये. आता थोडंसं काटे चमच्याने मी चेक करून बघते. थोडंसं अजून पातळ वाटतंय. अजून 5-10 मिनिटं होऊ द्यायचं आहे. त्याच्यावर परत झाकण ठेवून 5 मिनिटानंतर
5 मिनिटानंतर मी उघडून बघितलं होतं. आता परत 10 मिनिटं झाले आहेत. आता मी उघडून बघते. त्याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे. चमच्याने किंवा चाकूने याच्यात असं चाकू खोचून बघायचं आहे. बघू शकता तुम्ही, त्याला काही चिकटत नाही, म्हणजे छान शिजला आहे आणि घट्ट पण झाला आहे. आता गॅस बंद करूया आणि यावर झाकण ठेवून परत यामध्येच 5 मिनिटं राहू द्यायचं आहे, म्हणजे ते छान अजून घट्ट होईल. आता 5 मिनिट झाले आहे. आता ते मी खाली उतरून घेते. आता मी ते भांडं खाली काढून ठेवलं आहे. आता ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे, किंवा मग फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही थंड करून घेतलं तरी चालेल. पण अगोदर नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे, नंतरच फ्रीजमध्ये ठेवा. भांडं मी रात्रभर थंड करायला फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता ते नॉर्मल टेम्परेचरला आलं आहे. मी बाहेर काढून ठेवलं होतं. आता मी त्याच्या वड्या कापून घेते. छान असं घट्ट झालं आहे, बघू शकता. असं छान घट्ट झालं आहे. आता मी याच्या वड्या कापून घेते. अगोदर असं कडेने मोकळं करून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने असं गोल फिरवून मोकळं करून घेते मी. याच्या आडव्या उभ्या वड्या करून घ्यायच्या आहे. बघा, छान खरवसासारखा सुंदर कलर आला आहे. त्याच्या आडव्या उभ्या वड्या कापून घेतल्या आहे. आता मी त्याच्यावर एक ताट पालथं घालून वड्या उलट्या करून घेते, म्हणजे छान ते व्यवस्थित निघतील. असं थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे. बघा, छान निघाल्या वड्या. आणि वड्या तुम्ही बघू शकता, छान खरवसासारख्या लुसलुशीत झाल्या आहेत. मी तुम्हाला कापून दाखवते. छान सॉफ्ट झाली आहे, बघू शकता. कलर पण सुंदर आला आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण खरवस खायची इच्छा होत असेल तर साध्या दुधाच्या अशा पद्धतीने वड्या करून खाऊ शकता. तुम्हाला माझी साध्या दुधाच्या खरवसाच्या वड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.